हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं शतक फ्रँक उत्तनकर आपल्या शतकात पहिला चेंडू घेऊन येतोय आणि पहिला चेंडू सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो फाईनलीच्या दिशेने, शतरक्षण केलं जाईल आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करते दोन्ही फलंदाज प्रथमेश आणि विरेश. विरेश आणि एक धाव संख्येने आपलं स्वतःचं खातं ओपन केलेलं आहे. बघा आपल्या मॅडम जे काही प्रॉब्लेम्स आहे ते बघण्यासाठी तिथं पोचलेले आहेत. संदीप संदीप पंचगिरी करण्यासाठी गेलेत. भास्कर पंचगिरी करण्यासाठी गेलेले आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट संपर्क झालेला नाहीये, संगम होत नाही. चेंडू जातो एसटी रक्षक सप्तेश यांच्या हातात, निर्धाव निघून जातोय चेंडू. तुमची मॅच आहे. तर पहिल्या शतकातील 2-3 चेंडू बघितले, 3 चेंडूवर फक्त एक सिंगल आलेली आहे आणि 5 षटकाचा सामने असल्यामुळे, कारण मला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील की आता दुपारचं सत्र चालू झालेलं आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा जे आउटफील्ड आहे ती खूप कडक झालेली आहे. कालपासनं बघितलं तर दुपारचं सत्र थोडा इथं झेल उडाला जातो आणि फलंदाज इथं बाद होत आहेत. फलंदाज प्रथमेश देखील इथं बाद झालेले आहेत, म्हणजे एक फलंदाज बाद, धावसंख्या झाली ती 1. तिथं झेल उडाला जातो आणि फलंदाज इथं बाद होत आहेत. फलंदाज प्रथमेश देखील इथं बाद झालेले आहेत, म्हणजे एक मनापासून आभार मानतोय आमच्या मनोरी प्रीमियर लीगच्या वतीनं. तुम्ही आलात, तुमचा वेळात वेळ काढून, त्याच्यामुळे तुम्ही मनापासून आभार. मिस्टर किशोरजी केणी आपले कोले अग्रहित समाज मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे मित्र मंगेश गायकवाड देखील त्यांच्याबरोबर आलेले आहेत. त्याचे देखील मनापासून आभार मानतोय मी. पुढचा फलंदाज फलंदाजीसाठी येतोय सेलन. फलंदाज आले, दोन्ही फलंदाज बघा मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार अगोदरच घेतलेले आहेत. ऑन साईडला वळवला जातोय, सर्कलमधून थोडा गॅपमधून पास झालेला आहे चेंडू खाव कॉर्नरच्या दिशेने एक सिंगलसाठी. या सिंगलच्या साईडने धावसंख्या टोटल पोहोचलेली आहे ती 2 या धावसंख्येवर. 2 धावा, एक फलंदाज बाद. धावसंख्या झाली 2, फलंदाज बाद झाला तो एक. विरेश याला तर थोडी चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाचा संकट मोचक असा तो फलंदाज आहे आणि कालच्या दिवसात देखील त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. हो, झेल उडालेले आणि इथं फलंदाज बाद होतोय. विरेश देखील इथं बाद होत आहेत. 2 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाज विरेश देखील माघारी पडतायत. इथं पण तंबूचा रस्ता पकडलेला आहे. संकट मोचक असा तो फलंदाज आहे आणि कालच्या दिवसात देखील त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. हो, झेल उडालेले आणि इथं फलंदाज बाद होतोय. विरेश देखील इथं बाद होत आहेत. 2 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाज विरेश देखील माघारी पडतायत. इथं पण तंबूचा रस्ता पकडलेला आहे. याच्या अगोदर स्वप्नील यांनी अनाऊन्स केलं होतं की 13 तारखेला सध्या जेम्स विभागाची स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी उद्याचा दिवस शेवटचा आहे. आज आणि उद्या ते फॉर्म स्वीकारले जातील. कोणाकोणाला फॉर्म भरायचे असतील, संत जेम्स विभागातील, तर त्यांनी ते फॉर्म थॉमस गोराईकर आणि हरमन नार्ले बेंडॉमर याच्याकडे ते फॉर्म भरून द्यायचे आहेत. चला, यतीश याच्यासाठी देखील एक आव्हान आता आलेलं आहे, कारण त्यांचे पैसे माझ्याजवळ बाकी आहेत. कोणाकोणाचे पैसे बाकी आहेत ते सामना संपल्यानंतर घेऊन जा आणि पैसा असल्याशिवाय कोणीही प्राईज लावू नका, असं आम्हाला सकाळपासून आम्ही इथं आमच्या मीटिंगमध्ये झालं. कारण थोडा काल प्रॉब्लेम झाला होता. एका कोणत्या तरी फोनवरून आम्हाला सांगितलं की आम्ही हे पैसे लावतोय, ते पण ते पैसे भेटले नव्हते. पण तसं आता करू नका. आपल्याला प्राईज लावायचा असेल तर तो कॅश घेऊन या. यतीश यांच्यासाठी ओम साई क्रिकेट संघाच्या वतीनं हायट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ओम साई क्रिकेट क्लब म्हणजे त्यांचा होम मेड टीम, त्याच संघाचा खेळाडू आहे.
यतीशाचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडूला झेल उलाढलेला आहे. बघा कोण क्षेत्ररक्षक येतोय आणि यतीश मोठ्या मोठ्या पावलांनी तिथं पोहोचल्याने फलंदाजी इथं बाद होते. स्टेलन देखील बाद झालेत. कमॉन डीजे. होममेड टीम त्याच संघाचा खेळाडू आहे यतीशाचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू यतीश मोठ्या मोठ्या पावलांनी तिथं पोहोच. नॉन स्ट्राईकवर दुर्गेश, नॉन स्ट्राईकवर विवेक ही जोडी आता मैदानामध्ये इथं सामील झाले. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील इथं सप्तेशी पुढे हल्ले होते. एक हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र हाताला लागून तो चेंडू निसटलेला. एक धाव काढायची होती ती देखील काढलेली नाहीये म्हणजे धाव मिळणार नाहीये. चेंडू जाते डॉट. दोन फलंदाजांना दोन चेंडूवर बाद करण्याची संधी आली होती एसटीच्याकडून पण सप्तेश थोडे लांब होते. एसटी रक्षक जवळ जर असता एसटीला चिटकून तर तो सहज झेल झाला असता. मात्र संधी होती आली होती. 500 रुपये कमावण्याची संधी आली होती एतिशाच्या जवळ. ती थोडी लांब झालेली. अजून पण 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या रोखून ठेवली फक्त 2 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा झेल उडालेला आहे. शतरक्षक चेंडूच्या समोर त्याचा टीममेट मुनाल्याने तो झेल पकडलेला आहे आणि फलंदाजी तर विवेक भंडारी देखील बाद होत आहेत. हा तिसरा फलंदाज बाद होतोय. संघ समोर मुनाल्याने तो झेल पकडलेला आहे आणि फलंदाजी तर विवेक भंडारी देखील बाद होत आहेत. दोन संघामध्ये चांगली चुरस निर्माण झालेली आहे. म्हणजे एक संघ अरुण कदम साहेबांचा आहे आणि दुसरा संघ आहे तो मेल्विन फोन्सेकाचा पुत्र मोविन फोन्सेका याचा संघ आहे. बघा प्रत्येक संघासाठी एक ओनर एक एक आयकॉन खेळाडू देखील आपण इथं निवडलेला आहे. यतीश याच्यासाठी देखील एक आणखी संधी आलेली आहे. 3 विकेट्स त्यांनी हॅट्रिकसाठी तर त्यांच्या संघाकडून आहे पण आमचे क्लेरन्स डिसोजा आणि लॉयड डिसोजा देखील आलेले आहेत. त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचा बक्षीस आहे हॅट्रिकसाठी यतीश याच्यासाठी. चेंडू चांगला चेंडू पडल्यानंतर बॅटर कुणालला आलेला आहे. कुणाल या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडला पण बॅट आणि बॉलचा संपर्कच झालेला नाही आहे. एसटी रक्षक सप्तेश यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज यतीश या गोलंदाजाला दिला जातोय. आतापर्यंत यतीश यांनी बघितलं तर 4 चेंडू टाकलेत आणि ते 4 चेंडू तुम्हाला जर सांगितलं तर असं वाटेल की काहीतरी मला वाटतं आपण लुडो वगैरे खेळतोय. पहिल्यावर विकेट, दुसऱ्यावर 0, तिसऱ्यावर विकेट आणि चौथ्यावर 0 म्हणजे 2 चेंडू डॉट आणि 2 विकेट्स अशी गोलंदाजी केलेली आहे. पुढचा चेंडू हा देखील चेंडू पण मात्र पंच इनास बोल यांच्याकडून जो इशारा आहे नाही मला वाटतं संदीप कोळी बघा एक पंच देखील ड्रेस सारखा असल्या कारणानं सेम चांगलेच दिसत आहेत. संदीप कोळे यांच्याकडून इशारा येतो एक वाईटचा एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये खूप वेळानंतर मला वाटतं एक धाव तिथं पडलेली ती म्हणजे धावसंख्या झाली ती 3. बघा तो हरेल तो संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल पण तुम्ही बाहेर जाऊ नका इथं काम करण्यासाठी बघा उभे राहा पण त्या संघाला नॉकआउटचा असा तर स्पर्धा आहे. त्याचा चेंडू उंच उडालेला आहे. शतरक्षक मुनाल येतोय आणि मुनाल हल्ली मला वाटतं पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. तो झेल होता इझी केला होता त्यांनी हार्ड होता पण इझी केला होता पण तो त्याच्या हातातून सुटतोय. 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. मुनाल्याला मला वाटतं थोडं काहीतरी स्टडी करावी लागेल झेल घेण्यासाठी. जगदीश एक बोल आहे चांगला चेंडू आता देखील थोडा ऑफस्टिकच्या बाहेर जास्तच होता. पंच संदीप कोळी यांच्याकडून पुन्हा इशारा येतो वाईटचा. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवर. या शतकामध्ये मात्र अजूनपर्यंत 2 वाईट आणि 2 म्हणजे डबल्स तो डबल्स आला देखील नसता कारण मुनाल्याने तो झेल सोडला. पण क्रिकेटमध्ये बघा जर तरला कुठेही जागा नाहीये. पुन्हा एकदा यतीश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र बघूया पंचाकडे दाद मागितली जाते कॅचची पण पंच दोन्ही पंच एका जवळ जातील डिस्कस करतील
त्याच्यानंतर तो निर्णय तो आपल्यापर्यंत येईल, पण चेंडू मात्र चांगला होता यतीश यांचा, बरोबर एकदम टार्गेटवर टाकलेला चेंडू. दोन्ही पंच विजय आणि पंच संदीप फलंदाजीचा बाद होतोय, फलंदाजाच्या बॅटला लागून तो बॉल गेलेला असं दोन्ही पंचांकडून आम्हाला असं घोषित झालेलं आहे. हॅलो, थँक्यू. शतक नंबर 2 पूर्ण झाले, धावसंख्या झाली 6. या शतकामध्ये आमचे स्कोरर तेजेंद्र आम्हाला सांगतात की 3 धावा देऊन 4 धावा देऊन 3 फलंदाज बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी. आता त्या टॉप क्लास गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर 2 गोलंदाज 8-8 विकेट्स घेऊन पहिल्या नंबरवर आहेत. पहिल्या नंबरवर आपण महेंद्र कोहली याला बघतोय आणि दुसऱ्या नंबरवर तो प्रचित. हे 2 गोलंदाज आतापर्यंत 8-8 फलंदाजांना बाद केलेलं आहे. म्हणजे अपनो के लिए मध्ये तो लिस्टमध्ये त्यांचं नोंदणी झालेली आहे. ओके, अजूनपर्यंत कोणते गोलंदाज जास्त विकेट्स घेत आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स घेऊन त्यांचं नाव देखील पुढे येते ते बघायचं आहे. एक आम्हाला लिस्ट म्हणजे आमची एक छोटीशी पावची आमच्या जवळ पोहोचलेली. 15 ओव्हरच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 13 एप्रिल सोमवार 2000 नंतर आपण वाचू ती लिस्ट. पुढचा चेंडू टाकला जातो. गोलंदाज कोण आहे? ऋतिक. मला वाटतं ऋतिक यांचा पहिला चेंडू इथं चांगला आहे. टप्पा थोडा पुढे पडल्यानंतर मारण्याचा प्रयत्न केला दुर्गेश याने. दुर्गेश देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. पण काही दिवसापासनं या दुर्गेश या फलंदाजाकडून थोडी फलंदाजी बरोबर होत नाही, कारण त्याला सराव करायचा संधी भेटत नाही आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा फाईन लेगच्या दिशेनं. एक चेंडूचा एज घेऊन एक सिंगल पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. 13 एप्रिल सोमवारी 2026 संत जेम्स गाव परिवाराने लीग ठेवलेली आहे. तरी या लीगसाठी सर्वांना आमंत्रण आहे. ही लीग संत जेम्स विभाग गाव परिवारासाठी करमणूक म्हणून ठेवण्यात आलेली आहे, असं आमचे मित्र श्री थॉमस गोरायकर यांच्याकडून आम्हाला अशी लिस्ट आलेली आहे. आणि ती दरवर्षी ठेवली जाते. गेली 3रं वर्ष आहे त्यांचं आता. हे 3रं की 4थं आहे, परवा आपल्याला समजेल. पण ती सोमवारी ठेवली गेलेली आहे. सायमन सांगेल आम्हाला आल्यानंतर. 3रं आहे. येस. पुढचा चेंडू आणि फुल टॉस. चेंडूला दयामया नाही आहे, कारण आपण बघितलं की दुर्गेश यांच्या बॅटीतून फटके येत नाही आहे. पण चेंडू टाकला फुल टॉस आणि त्याची गिफ्ट आता इथं मला ईस्टरची गिफ्ट. पुढचा चेंडू आणि फुल टॉस. चेंडूला दयामया नाही आहे, कारण आपण गोलंदाज ऋतिक आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या भागाला लागून चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेने एक सिंगलसाठी. या सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. ओ येस, सॉरी अनिल, 12 तारखेला देखील बराकर संघाची लीग आहे, त्याच्यासाठी देखील तुम्हाला आमंत्रण दिलं जाईल. अनिल थोडे बिझी आहेत, नाही तर ते त्यांनी देखील सांगितलं असतं. म्हणजे 12 आणि 13 तारखेला 2 दिवस इथं कंटिन्यू टुर्नामेंट्स आहेत या ग्राउंडवर. कारण ही ग्राउंड आपल्याला आपली दोन्ही जमाती आहेत, एक हिंदू ट्रस्ट आणि ख्रिश्चन कोली जमात याच्या वतीने ही ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याचं संपूर्ण हे ग्राउंड आपण बघितलं तर डेव्हलप्ड आपले मनोरी मास्टर संघाचे खेळाडू आणि काही यंगस्टर संघाने मदत करून हे ग्राउंड एकदम स्वच्छ बनवलेलं आहे, चांगलं बनवलेलं आहे. आणि आज ते बघा चांगलं सुरक्षित आणि चांगलं असं ग्राउंड आपल्याला खेळण्यासाठी इथं डेव्हलप करून ठेवलेलं आहे. आणि याच्या पुढे जर तुम्हाला असंच याच्यापेक्षा चांगलं असेल तर आपल्या मॅडम माननीय सौ गीताजी भंडारी आलेले आहेत, त्या सांगतील. आता थोडा प्रॉब्लेम्स आपण तिथं त्यांना दाखवला जाणार आहे, तिथं दाखवण्यासाठी गेलेले आहेत. जो काही प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडून सॉल्व्ह केला जाईल. नारायणजी कोळी देखील आहेत आपले, जे आपल्या या वॉर्ड क्रमांक 32चे इकडले उपशाखा प्रमुख देखील आहेत शिवसेने गटातील. धावसंख्या झालेली आहे ती या 3ऱ्या षटकाच्या अखेरीस 16 धावसंख्या झालेली आहे.
तर चौथ्या षटकाला गोलंदाज सप्तेश पाटील येतोय आणि पहिला चेंडू बरोबर टार्गेटवर टाकलेला आहे आणि त्या काही गरज नव्हती. आता पुन्हा एकदा फलंदाज इथं बाद होतोय. दुर्गेश या फलंदाजाला फ्रँक याला बाद करायचं होतं, पण इथं बघा दुसरंच काय झालेलं आहे. मायकल हा फलंदाज परतीचा रस्ता धरतोय पेव्हिलियन बॉक्सचा. थँक्यू. बघा यतीश याच्यासाठी एक 100 रुपयाचं बक्षीस आलेलं, कारण त्यांनी पहिलं जे याच्या पुढचं शतक म्हणजे 2 नंबरचं शतक टाकलं होतं त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 4 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद केलं होतं. तिथलं होम साई क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला फिरवला जातो आणि तिथं थांबून फायदा नाही आहे, कारण चेंडू पडल्यानंतर थोडा उंची घेतोय आणि एक्स्ट्रा बाउन्स झाल्यानंतर चेंडू जातो सीमारेषा 4 या धावसंख्येसाठी. या 4 धावसंख्येने धावसंख्या पोचले तेजेंद्र 20 या धावसंख्येवर जाऊन पोचलेली आहे. धावसंख्या झाली 20. नंबर 4चं शतक मैदानावर चालू आहे. मनोरी प्रीमियर लीग पर्व पहिलं 2026 सह पुन्हा एकदा झेल उडालेला आहे आणि झेल मात्र मिळणार नाही, पण चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 या धावसंख्येसाठी. पर्व पहिलं 2026 सह पुन्हा एकदा झेल उडालेला आहे आणि झेल मात्र मिळणार नाही, पण चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 या धावसंख्येसाठी. या षटकाराच्या सायनी धावसंख्या पोचली ती 26 या धावसंख्येवर. दुर्गेश चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाज सप्तेश आता मात्र चांगलं शतक इथं हाताळलं गेलं होतं, पण काही फटके आल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येतोय. तर काही धाव घेणार नाही आहे, कारण व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि दुर्गेश यांना स्ट्राईक ठेवण्यासाठी आसिफ हे नॉन स्ट्राईकवरच राहणार आहेत. पण दुर्गेश एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. कालच्या दिवसापासून त्यांची फलंदाजी मात्र होत नव्हती, पण आज त्यांनी चांगली स्टडी करून आलेले आहेत. स्वतः खेळतायत 2 षटकार आणि 1 चौकार आणि 2 सिंगल. 18 या धावसंख्येवर ते खेळतायत. पुढचा चेंडू स्लो आर्म पद्धतीचा चेंडू आणि त्याचा देखील भरपूर समाचार. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने 6 या धावसंख्येसाठी. आणि 2 सिंगल 18 या धावसंख्येवर ते खेळतायत. पुढचा चेंडू स्लो आर्म पद्धतीचा चेंडू आणि त्याचा देखील भरपूर समाचार. चेंडू जातोय पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. आणखी एक मोठा फटका, आणखी एक मोठ्या फटक्यावर येतात आणखी 6 धावा. 2 बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत आणि षटकार जर हायट्रिक झाली तर त्याचं देखील नाव इंद लिहिलं जाईल. त्याला देखील एक गिफ्ट दिली जाणार. हॅलो. गोलंदाज सप्तेश पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. आणखी एक मोठा फटका. सॉरी, हायट्रिक झालेली आहे, कारण याच्या अगोदर षटकार इथं आला होता आणि त्याच्यानंतर वाईट आणि हे 2 षटकार हायट्रिक झालेली आहे. गोलंदाज सप्तेश पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. आणखी एक मोठा फटका, तर आणखी एक चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. काय जबरदस्त फटका आणि या 6 धावेच्या सायनी धावसंख्या पोचलेली आहे ती 45 या धावसंख्येवर. गोलंदाज सप्तेश पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. आणखी एक मोठा फटका, तर आणखी एक चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी. दुर्गेश यांच्यासाठी जय मल्हार जो ग्रुप आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आमच्याजवळ आलेलं आहे. थँक्यू जय मल्हार संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन दुर्गेश तुम्हाला की तुमच्या 500 रुपये घेण्यासाठी तुम्ही नंतर या.
आणि यतीश तुम्हाला देखील 100 रुपये आलेले आहेत. तुमचा संघ जो होता तुमचा होम संघ म्हणजे तुमचा घरचा संघ आणि तुम्ही खेळता तो संघ तो म्हणजे ओमसाई संघ त्याच्याकडून तुम्हाला 100 रुपये आलेले आहेत. ते देखील घेऊन जायचं आहे. शेवटचं शतक टाकण्यासाठी सायमन गोरायकर शेवटचं शतक टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर आसिफ खान. मनोरी प्रीमियर लीग पर्व पहिलं तर 2026चं हे पर्व आणि काय जबरदस्त इथं प्रतिसाद पहिल्याच या पर्वाला भेटलेला आहे मनोरी प्रीमियर लीगसाठी. आणि पहिला चेंडूवर इथं ऑन साईडला खेळून काढलेला एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी जरा देखील इंटरेस्ट नाही आहे दोन्ही फलंदाजांचा. त्या एक सिंगलच्या साह्याने धाव संख्या पोचली ती 46 या धाव संख्येवर 46. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुर्गेश यांच्या बॅटीतून बॅक टू बॅक 4 षटकार आलेले आहेत. टोटल त्यांचे 5 आहेत पण बॅक टू बॅक 4 आलेले आहेत. डबल हायट्रिक झाली तरी देखील नाव नोंदवलं जाईल. चेंडू उंच उडालेला आहे. शतरक्षक कोण येतोय समोर? सप्तेश आलेले आहेत आणि सप्तेश हे विकेट किपर स्वतः असल्याकारणे त्याच्याकडून मिस्टेक थोड्या कमी होतील. सेफ हँडमध्ये चेंडू जातोय आणि इथं फलंदाज बाद होतोय. तो दुर्गेश हा फलंदाज इथं बाद होतोय. चेंडू उंच उडालेला आहे. शतरक्षक कोण येतोय समोर? सप्तेश आलेले आणि सप्तेश हे विकेट किपर स्वतः असल्याकारणे त्याच्या थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय तो फलंदाज डॉनी गावडे. फलंदाज देखील खूप चांगला फलंदाज आहे. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढल्या बघा चेंडू जातोय नाही तिथं टप्पा पडल्यानंतर थोडा बाउन्स थोडा म्हणजे दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे डॉनी आणि आसिफ यानं. या 2 धावीच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 48 या धावसंख्येवर. 48 धावसंख्या झालेली आहे. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 3 मध्ये 2ची मोठी खरं 2 मोठ्या फटक्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही समजाल की हा बरोबर रिझनेबल स्कोर झालेला आहे. इथं जेवढा स्कोर होईल तेवढा कमी आहे कारण दुपारचं सत्र चालू झालेलं आहे मैदानामध्ये. आणखी एक मोठा फटका बॅकफुटवर खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षक फ्रँक उत्तनकर यांच्या मार्फत गोलंदाजाला चेंडू पुन्हा पाठवला जातोय. दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. सायमन गोरायकर आणखी एक बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाजी तर असे आता आपण किशोर भाऊ आणि तुमच्या बरोबर गायकवाड साहेब आले त्या मी विनंती करतो की आपलं टॉस बॉक्स आहे तिथं जायचं तुमचा सत्कार होणार आहे. किशोर भाऊ आपल्या या कोली अग्रेक्या समाज मंडळाचे अध्यक्ष आहेत. नवनवीन अध्यक्ष. तिन्ही चेंडू अप्रतिम आणि तिन्ही चेंडूवर एकही धाव आलेली नाही आहे आणि शतक नंबर पूर्ण झालेत 5. धावसंख्या झाली 48 आणि 49 धावेचं टार्गेट इथं समोर सेट करून ठेवलेलं आहे. ते एकविरा माते 11 या संघाने वेलंकनी माते 11 या संघासमोर. आता आपण सत्काराकडे सत्कार चालू होतोय तिथं. कोली अग्रेक्या समाज मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री किशोरजी केणी आणि त्याच्याबरोबर त्यांचे मित्र गायकवाड साहेब आले. त्यांचा आता इथं सत्कार होतोय आणि सत्कारासाठी देखील इथं आपण बघतोय भास्करजी कोळे आहेत, डॅनी पावले आहेत, त्यांच्या शुभास्ती इथं सत्कार होतोय. अच्छा, पारंपरिक आपली कोली वेशाची टोपी दिली जाणार आहे. एक ऊब देणारं शॉल आहे आणि पुष्पगुच्छ सुगंध देणारा पुष्पगुच्छ दिला जातोय किशोरजी केणी आणि त्यांचे मित्र जे आहेत त्यांना. किशोरजी केणी देखील एक मोठी हस्ती आहे. कांदिवली परिसरातील कांदिवली क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन आणि आताच्या आपल्या कोली अग्रेक्या समाज मंडळाचे अध्यक्ष असं त्यांची पदवी आताच्या याच्यामध्ये जर म्हटलं तर. चला पण आता बोल नाही येत रे, काय जातात बोल.
चला फ्रँक आपले सलामीचे फलंदाज त्याच्याबरोबर तिसरा फलंदाज देखील पाठवा. 49 धावेचं टार्गेट समोर आहे वेलंकन्नी 11 या संघाला जिंकण्यासाठी. आणि समोरचा जो संघ आहे तो आई एकविरा संघ मनोरीचा आहे आणि त्याचे ओनर अरुण कदम आहेत. आणि वेलंकन्नी माता 11 या संघाचे ओनर मोविन फोन्सेका आहेत. घराने गेला बरं याच्यानंतर होणारा सामना एक आणखी सामना होणार आहे तो म्हणजे विधी सीफूड 11 वर्सेस शंभू 11 याच्यामध्ये होईल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टननी काही क्षणामध्ये टॉससाठी यायचं आहे. पुन्हा एकदा संत जेम्स यांनी जी स्पर्धा आयोजित केली त्याच्यामुळे आम्ही पुन्हा वाचतो इथे 15 ओव्हरच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 13 एप्रिल सोमवारी 2026 संत जेम्स गाव परिवाराची लीग आहे. तरी सर्व या लीगसाठी सर्वांना आमंत्रण आहे. ही लीग संत जेम्स गाव परिवारांसाठी करमणूक म्हणून असेल. ही लीग नेहमी आपण बघतो की वर्ष तिसरं आहे आणि ही तिसरं वर्ष संत जेम्स लीगमध्ये जर बघितलं तर भरपूर असं करमणूक इथं चांगलं असं मनोरंजन होतं. यस चला सामना पहिला चालू झाला आणि पहिला चेंडू व्हाईट बॉल घोषित होतोय. कंटिन्यू का 6 षटकार जर मारले कंटिन्यू तर 2000 रुपयाचं बक्षीस क्लेरन्स डिसूजा आणि लॉईड डिसूजा यांच्याकडून जाहीर झालेलं. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. यष्टीरक्षकाच्या पायाला चेंडू लागून तो सिलिमिडॉफच्या दिशेने जातोय. जिथं आसिफ उभा होता त्याच्याजवळ पण धावून काढलेली नाही आहे. कंटिन्यू 6 षटकार जर मारले तर क्लेरन्स आणि लॉईड डिसूजा यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 5000 रुपये चला जे डॉलर्स आता बोलू लागलेत. पहिला चेंडू चांगला फटका आहे. शतरक्षक तिथं चेंडूच्या खाली स्टेलन पण तो अडवू शकणार नाही कारण तिथून चेंडू थोडा एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि चेंडू झालाय तो सीमारेषा पार चौकारासाठी. पहिला चेंडू चांगला फटका आहे. शतरक्षक तिथं चेंडूच्या खाली स्टेलन पण तो अडवू शकणार नाही कारण तिथून चेंडू थोडा एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि चेंडू दोन्ही बाहेरून आलेले व्यक्ती आहेत. दोन्ही चांगले मान्यवर आहेत. मेल्विन फॉन्सेकाचे चांगले मित्र आहेत. यांच्याकडून 2 नाहीतर 5000 रुपये दिले जातील. विरेश कोहली आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. विरेश कोहली देखील एक आयकॉन खेळाडू आहेत. आई एकविरा माती संघाचे पुढचा चेंडू आणि इथं शतरक्षक नाही आहे. तो चेंडू जाईल 1 बाउन्स 4 या धाव संख्येसाठी. 2 बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत. आई एकविरा माती संघाचे पुढचा चेंडू आणि इथं शतरक्षक या खेळाडूने अगोदरच्या सामन्यामध्ये 61 धावा केल्या होत्या. 61 रन्स या खेळाडूने केल्या होत्या आणि कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर 2 50s अजून आलेले आहेत. म्हणजे टोटल 3 50s आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नोंद झालेली आहे. आमचे विनोद पाकोरी देखील त्यांचं देखील आगमन झालेलं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक माजी खेळाडू मनोरी या संघाचे पुढचा चेंडू देखील 1 बाउन्स 4 या धाव संख्येसाठी पोहोचलेले आणि चेंडू द्यावा लागेल. तिथं थोडा प्रॉब्लेम आहे. स्वागत. एक माजी खेळाडू मनोरी या संघाचे पुढचा चेंडू देखील 1 बाउन्स 4 या धाव संख्येसाठी पोहोचलेले आहे.
जाम टाइम जाईल रे मग मग जेवायला मन नाही पडेल असे दिले होते. थँक्यू डीजे. बघा पहिला चेंडू व्हाईट बॉल झाला, दुसऱ्यावर डॉट्स झाला, तिसरा चौथा पाचवा, या 3 चेंडूवर बॅक टू बॅक 3 चौकार येत आहेत. धाव संख्या झाली ती 13. 12 ओव्हर खेळतोय लायमन. अगोदरच्या सामन्यामध्ये 61 धावा कुठल्या होत्या या खेळाडूनं. विरेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र शतरक्षक समोर येत आहेत. बघूया शतरक्षक काय करतायत. आणि इझी झेल पकडून इथं लायमन या खेळाडूचा खेळाचा अंत झालेला आहे. 12 धावा त्याने आपल्या संघासाठी योगदान दिलं, पण 13 धावसंख्येवर पहिला फलंदाज इथं बाद झालेला आहे. तो वेलंकनी माता क्रिकेट 11 विरेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र शतरक्षक समोर येत आहेत. बघूया शतरक्षक काय करतायत. आणि इझी झेल पकडून इथं लायमन या खेळ बाकी आहे अजूनपर्यंत. एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघा पहिला जर चेंडू बघितला ते वाईड होता, दुसऱ्यावर डॉट, तिसरा चौथा आणि पाचवा चौकार, आणि हा चेंडू टाकला त्याच्यावर वाईड, म्हणजे एक वाईड असल्याकारणे एक चेंडू अजून येणं बाकी आहे. कालच्या सत्रात जर बघितलं तर 2 सामन्यामधून खेळताना स्टायरिश याने 91 धावा केलेले आहेत. तसंच यशांत कोळी यांनी 2 सामन्यामधून खेळताना 88 धावा केलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही फलंदाज एकाच अबलत आहे, जास्त लांब नाही आहेत. विरेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. फक्त प्लेट केलेला आहे. डिफेन्सिव्ह खेळून 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेच्या साहाय्याने पहिल्या शतकाचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झालेली ती 14. धाव संख्या झाली 14. पहिल्या शतकाच्या अखेरीस थोडी संधी भेटलेली पुन्हा एकदा डीजे साठी. थँक्यू डीजे. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी स्टेलन तारी येतोय दुसरं शतक घेऊन. दुसरं शतक देखील पॉवर प्लेच आहे, पण एक खेळाडू आणखीन तुम्हाला बाहेर पाठवावा लागेल. पुढचा चेंडू टाकला जातो, 1 धाव पूर्ण केली जाईल. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं रनिंग बिटवीन बघायला मिळेल. चांगलं कॉर्डिनेशन आहे, चांगली म्हणजे जो आपली नजर आहे ती बरोबर ठेवली होती दोन्ही फलंदाजांनी त्या खेळाडूवर. त्याच्यामुळे ती 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली होती 15 या धावसंख्येवर. वेलंकनी माता क्रिकेट संघाच्या कोणत्याही खेळाडून जर 6 षटकार पाठोपाठ 6 षटकार जर मारले तर क्लेरन्स डिसूजा आणि लॉयड डिसूजा हे 2 मान्यवर आपल्या बाजूला बसले. त्यांच्याकडून 5,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. स्टेलन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज सप्तेश. सप्तेश हा फलंदाज बघतोय तर कमी चेंडू खेळतोय. त्याला माहिती आहे की दुसरे जे खेळाडू आहेत त्यांना स्ट्राईक देणं खूप गरजेचं. ओ पहिला चेंडू खेळलेला आणि पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. विरेश फक्त बघत होता की चेंडू कुठं लँड होतोय म्हणून. चेंडू त्याच्यावरून चेंडू सीमारेषा पार. कमी चेंडू खेळतोय. त्याला माहिती आहे की दुसरे जे खेळाडू त्यांना स्ट्राईक देणं खूप गरजेचं. ओ पहिला चेंडू खेळलेला आणि पहिल्या चेंडूवर थँक्यू डीजे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ते 21 या धावसंख्येवर. विरेश यांनी आपली धावसंख्येचं खातं षटकाराने खोललेलं आहे. सॉरी सप्तेश यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण आता मात्र विरेशाच्या आता हातात चेंडू जातोय आणि सप्तेश हा फलंदाज इथं बाद झालेला आहे आणि नंबर 2चा फलंदाज इथं बाद होतोय वेलंकनी माता क्रिकेट क्लब संघाचा. विरेश यांनी आपली धावसंख्येचं खातं षटकाराने खोललेलं आहे.
सॉरी सप्तेशाने चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पण आता मात्र विरेशाच्या आता हात हॅलो नवीन फलंदाज येतो फलंदाजीसाठी स्ट्राईकवर ऋतिक या फलंदाजाला पाठवलेलं आहे. आणि बघा येणाऱ्या फलंदाज शाल्डन आणि मुनाल याला बघतोय. फ्रँक थोडे थांबलेले आहेत कारण येणारी शतकं ही कशी गोलंदाजी करतील त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. स्टेलन आता पुढचा चेंडू. हो चांगला फटका ऋतिक यांनी ब्लाइंडेड फटका. त्या चेंडूवर नजर देखील नव्हती तो फटका पाठवलेला आहे. एक धाव पूर्ण दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्यासाठी सायमन पुढे गेला होता पण त्याला लगेच मागे यावं लागलं. 2च धाव मिळत आहेत. 2 धावीच्या सायणी धावसंख्या पोचलेली आहे ती 23 या धावसंख्येवर. असं म्हणा की दुसरं शतक मैदानावर चालू आहे. सामना चालू आहे तो वेलंकनी माता क्रिकेट क्लब फलंदाजी करतोय आणि एकविरा 11 क्रिकेट संघ शतरक्षण करतोय आणि 49 धावेचा टार्गेट समोर ठेवलेलं आहे. इथं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता ऋतिक यानं. चांगली गोष्ट होती की रिव्हर्स स्वीपला देखील तिथं शतरक्षक नाहीये. चेंडू जर 5 झाला तर तो 4 धावसंख्येसाठी गेला असता. याच्यानंतर जो सामना होणार आहे मी अगोदरच तुम्हाला कळवलेलं आहे. शंभू 11 वर्सेस विधी सी बोर्ड्स त्यामध्ये तो सामना होईल आणि क्लीन बोल्ड झालेले आहे तिथं. स्लो आर्म पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर एसटी उद्ध्वस्त झालेली आहे. याच्यानंतर होणारा सामना विधी सी बोर्ड्स संघाचा कॅप्टन स्वप्नील आणि त्याच्यानंतर जो सामना होणार आहे मी अगोदरच तुम्हाला कळवलेलं आहे. शंभू 11 वर्सेस विधी सी बोर्ड्स त्यामध्ये जो सामना होईल आणि क्लीन बोल्ड झालेले तिथं स्लो आर्म. यशांत याने प्लीज या. स्वप्नील देखील तुमच्या बाजूलाच कुठेतरी असेल तर दोन्ही कॅप्टनने टॉस करण्यासाठी यायचं आहे. कवरे पाय 26 पाय हॅलो बघा अगोदर षटकाराचं प्राइस लागलं होतं. 6 षटकारांना 5,000 रुपये होते ते आता चौकारासाठी आहेत. 7 चौकार जर मारले तर क्लेरन्स डिसोजा आणि लॉयड डिसोजा यांच्याकडून 5,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. नवीन फलंदाज आलेले आहेत मुनाल. मुनाल याच्यासाठी देखील हायट्रिकसाठी संधी आहे. ओम साई क्रिकेट संघाच्या वतीनं जर हायट्रिकचे षटकार जर मारले तर ओम साई क्रिकेट क्लबच्या वतीनं तुम्हाला 500 रुपये दिले जातील. ते पैसे जमा आमच्याजवळ सकाळपासून आहेत पण त्याचा कोणीच मानकरी ठरत नाहीये. आसिफ खान नंबर पुढचं शतक टाकण्यासाठी तयार. आणि पहिल्या चेंडूवर सायमन कोणत्या प्रकारे खेळतोय आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. तो जास्तीत जास्त सिंगल काढून देतोय समोरच्या फलंदाजाला. पण फलंदाज देखील तुम्हाला सर मी असं म्हणत नाही की बरोबर फलंदाज नाहीये. उलटा चेंडूला एक मोठा फटका मारण्याची गरज होती पण तो तुम्ही डिफेंड करतायत आणि तो देखील चेंडू येतोय गोलंदाजाच्या हातात. या चेंडूवर धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय आसिफ खान. आता मात्र बघितलं तर चेंडू गेलेला आहे. बघूया येस महेंद्र जरा तो चेंडू आणण्याचा प्रयत्न करा जरा तिथून. धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय आसिफ खान. आता मात्र बघितलं तर चेंडू गेलेला आहे. बघूया बॉल दिलेला आहे. या 7 धावीच्या साईडने धाव संख्या पोहोचले ते 29 या धावसंख्येवर. तिसरं शतक मैदानावर चालेल. 3 शतकं झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल आणि तो ड्रिंक्स ब्रेक आपल्या या मंडळाकडूनच दिला जातोय. कोणत्याही खेळाडूला त्याची मुभा नाहीये. गोलंदाज आसिफ खान आपल्या शतकात पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील अप्रतिम फटका पुन्हा एकदा येतोय या
षटकातील नंबर 2चा षटकार. कोणत्याही खेळाडूला त्याची मुभा नाहीये. फलंदाज आसिफ खान आपल्या षटकात पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील अप्रतिम फटका. पुन्हा एकदा समोरची स्क्रीन बघितली असेल, कपड्याची स्क्रीन लावली तर समोरचा हवा आहे तो या साईड येऊन आहे, म्हणजे सायमन यायला चांगली संधी आहे. 2 बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत. तिसरा जर आला तर त्याचं देखील नाव लिहिलं जाईल इथं. बघू येतोय का आसिफ खान. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, आणि पुढच्या चेंडूवर देखील इथं षटकार आलेलं आहे. इथं नाव नोंद झालेलं आहे. चेंडूवर देखील इथं षटकार आलेलं आहे. इथं नाव षटकाराच्या सायनी धाव संख्या पोचलेली आहे ती 41. आता फक्त 8 धावांची गरज आहे. आता ड्रिंक्स ब्रेकची गरज लागणार वाटत नाही, वाटेल लागत असेल असं, कारण 2 चेंडूचा या षटकातील खेळ बाकी आहे. सध्या जर एखाद वेळेस ड्रिंक्स नाही घेतली तरी चालेल, कारण धावा कमी लागत आहेत. 8 धावांची गरज आहे या षटकातील 2 आणि येणारी 2 षटकं. गोलंदाज आसिफ खान फुल फॉर्म मध्ये आता सायमन चाललेले आहेत. हा चेंडू मात्र त्याच्या बॅटीच्या पट्ट्यात येत नाहीये. यष्टीरक्षक विवेक भंडारी चेंडू देत आहेत पुन्हा गोलंदाजाला. 13 मध्ये 8 अजून काढायचे आहेत. 13 चेंडू आणि 8 धावांची गरज. आसिफ खान एक चांगला गोलंदाज आहे. मनोरी यंगस्टर संघामधून अगोदर खेळायचा. पुढचा चेंडू काय जबरदस्त क्लासिक फटका. या फटक्यावर किती धावा येतील तर मला वाटतं इथं झेल पकडला जातोय. सतत मला वाटतं ड्रिंक्स घ्यावीच लागेल, कारण येणारे काही षटकं बाकी आहेत. 2 आणि 8 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू काय जबरदस्त क्लासिक फटका. या फटक्यावर किती धावा येतील तर मला वाटतं इथं झेल पकडला जातोय. सतत चला ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे आणि आता 4थं षटक इथं सुरू होतोय. दोन्ही कॅप्टन टॉससाठी अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. यशांत आणि स्वप्नील म्हणजे एक संघ आहे तो सी फूड 11 क्रिकेट संघाचा कॅप्टन स्वप्नील आणि शंभू 11 क्रिकेट संघाचा कॅप्टन यशांत. या दोन्ही कॅप्टनने टॉससाठी हा लास्ट कॉल दिला जातोय तुम्हाला, कारण जास्त धावा उरलेल्या नाहीयेत तर सामना लगेच आपल्याला चालू करायचा आहे. पहिला चेंडू कुणाल यांचा टाकला होता. पहिल्या चेंडूवर एक सिंगल पूर्ण केली जाते, कारण ती धाव नव्हती पण एसटी रक्षकाकडून थोडा चेंडू सुटला त्याच्यामुळे ती धाव पूर्ण केली जाते.
11 मध्ये 7 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक आपण बघतोय फ्रँक उत्तनकर, संघाचा कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू, आणि चेंडू पहिलाच चेंडू खेळतोय आणि पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग येतोय षटकार. आता फक्त एक धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल, स्कोर बरोबर झाले. स्ट्राईक आपण बघतोय फ्रँक उत्तनकर, संघाचा कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू, आणि चेंडू पहिलाच चेंडू खेळतोय आणि पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग येतोय षटकार. ऑन साइडला फिरवला जातोय चेंडू 1 या धावसंख्येसाठी, आणि सामना जिंकलेला आहे तो वेलंकनी माता क्रिकेट संघाने. कॉंग्रॅच्युलेशन वेलंकनी माता संघाचं. आणि हार्डलक मानावी लागेल ती एकविरा माता क्रिकेट संघाची. खरोखरच कवची जर टॉस जायला असतं तर डेवले असते. तू बोल जा, आपलं आम्हाला तू बोल. बोलू अच्छा बोल. 5-5